नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, पोलीस भरती 2025 ची तयारी करणाऱ्या महाराष्ट्रातील तमाम विद्यार्थ्यांचं मी इथं स्वागत करतो। मित्रांनो, सामान्य विज्ञान म्हणजे जनरल नॉलेज हा जो घटक आहे जो पोलीस भरतीच्या परीक्षेसाठी 25 मार्क्ससाठी विचारला जातो आणि कधी कधी तर केवळ सामान्य ज्ञानावर 50 प्रश्न आले आहेत किंवा 25 पेक्षा जास्त क्वेश्चन्स विचारले गेले आहेत आणि म्हणून हा निर्णायक असा विषय आहे, निर्णायक असा घटक आहे। बुद्धिमत्तेची, गणिताची, मराठीची तयारी तर ते सगळेजण करतात, ते हातचे मार्क्स असतात। जीके आणि जीएस हा थोडासा चॅलेंजिंग असा विषय आहे। यामध्ये सुद्धा आपले हातचे भरपूर मार्क्स आहेत। इतिहासाचे मार्क हातचे आहेत, भूगोलाचे मार्क हातचे आहेत, अर्थशास्त्राचे मार्क्स हातचे आहेत, विज्ञानाचे मार्क्स हातचे आहेत, राज्यघटना किंवा पंचायत राजचे मार्क्स हातचे आहेत। करंट अफेअर्सचं सांगता येत नाही आणि म्हणून जर तुम्हाला पोलीस भरतीमध्ये यश मिळवायचं असेल आणि सगळ्यांपेक्षा जास्त गुण मिळवायचे असतील तर सामान्य ज्ञानाला, जनरल नॉलेजला तुम्हाला स्किप करता येत नाही आणि तुम्हाला अवघड जातोय, टफ जातोय म्हणून याला सोडता येत नाही। या विषयाला आपण जास्तीत जास्त सोपं करण्याचा प्रयत्न करूया। तर जीके मध्ये म्हणजे जनरल नॉलेज मध्ये जीके, जीएस आणि करंट अफेअर्स, बघा जीके, जीएस आणि करंट अफेअर्स या सगळ्या घटकांची आपण तयारी करणार आहोत आणि त्याच्यातील सगळ्यात चॅलेंजिंग हा जो घटक आहे तो म्हणजे सायन्स, विज्ञान, सामान्य विज्ञान। याच्यामध्ये जीवशास्त्र, भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र आणि मानवी आरोग्य हे घटक येतात। तर मित्रांनो, सायन्समध्ये, विज्ञानामध्ये आपण यापूर्वीच्या तासिकेमध्ये, पहिली जी मी तासिका ऐकली, ज्या लोकांनी ही पहिली तासिका पाहिली नाही त्यांनी आवर्जून पहा, कारण का तो महत्वाचा टॉपिक आहे। अनेक परीक्षांना विचारला जाणारा, वारंवार विचारला जाणारा टॉपिक आहे आणि तो टॉपिक कोणता होता? पहिला टॉपिक तर आपण पाहिलं होतं साधने, वैज्ञानिक साधने, वैज्ञानिक उपकरणे, वैज्ञानिक यंत्र, कोणतं यंत्र काय मोजण्यासाठी वापरतात, याच्यावरती 11 ते 12 क्वेश्चन्स आपण प्रिव्हियस इयर परीक्षांमध्ये म्हणजेच पूर्वीच्या परीक्षांमध्ये विचारलेले आपण बघितलेले आहेत। तर ज्यांनी ते पाहिलं नाही आधी ते पहा। आता आपण आजच्या तासिकेमध्ये दुसऱ्या नंबरचं प्रकरण पाहणार आहोत, दुसऱ्या क्रमांकाचा टॉपिक पाहणार आहोत आणि तो टॉपिक म्हणजे आहे एकके आणि परिमाणे। बघा, कोणतं एकक, कोणतं युनिट किंवा कोणतं परिमाण, कोणती राशी, कोणती भौतिक राशी, कोणती फिजिकल क्वांटिटी मोजण्यासाठी कोणतं युनिट वापरतात, बघा याबद्दलचे अनेक प्रश्न अनेकदा अनेक परीक्षांना विचारले गेले आहेत, वारंवार विचारलेले मोस्ट इम्पॉर्टंट क्वेश्चन्स मी आधी घेणार आहे आणि जे एकदाच किंवा एकदा दोनदा विचारले जे क्वेश्चन्स आहेत मी त्या कोणत्या वर्षी विचारले आहेत, कुठे विचारले आहेत हे पण तिथं सांगणार आहे। पण जे वारंवार विचारलेले क्वेश्चन आहेत मी त्यांचं ना इयर सांगणार आहे ना कुठे विचारले गेलेत हे सांगणार आहे, कारण का ते वारंवार 10 ते 15 वेळेस, 25 वेळेस सुद्धा प्रश्न विचारले, तुम्ही जाऊन बघू शकता। चला तर मग आज आपण हा विज्ञानातील नंबर 2चा वारंवार विचारला जाणारा जो टॉपिक आहे एकके आणि परिमाणे किंवा एकके किंवा परिमाणे हा टॉपिक आपण पाहणार आहोत। तर चला जाऊया आपण PYQs मध्ये। पहिला क्वेश्चन घेणार आहोत आणि तो क्वेश्चन असा आहे, बघा मित्रांनो, पहिला प्रश्न एकके आणि उपकरणे या घटकावरील पहिला क्वेश्चन, पहिला प्रश्न तुमच्या समोर आहे आणि पहिला क्वेश्चन काय पहा, रिश्टर स्केल। तुम्ही ऐकला असेल हा शब्द अनेकदा, बरोबर की नाही? तर रिश्टर स्केल हे कशाची तीव्रता मोजण्याचे एकक आहे, कशाची तीव्रता मोजण्यासाठी, कशाची इंटेन्सिटी मोजण्यासाठी रिश्टर स्केल या उपकरणाचा, सॉरी माफ करा ते उपकरण नाही, बघा कशाची तीव्रता मोजण्यासाठी या युनिटचा, एककाचा वापर करतात। ज्वालामुखी नाही, भूकंप, बघा दुसरा पर्याय बघा भूकंप, तिसरा पर्याय समुद्र लाटा, चौथा पर्याय भूपट्ट निर्मिती। तर बघा ज्वालामुखीची तीव्रता मोजण्यासाठी किंवा ज्वालामुखीची ज्वालामुखीचा जो काय होतो, स्फोट होतो है की नाही, तर त्याची तीव्रता मोजण्यासाठी वापरतात का रिश्टर स्केल? नाही। समुद्राच्या लाटांची संख्या मोजण्यासाठी किंवा तीव्रता मोजण्यासाठी वापरतात का? नाही। भूपट्ट निर्मिती मोजण्यासाठी वापरतात का? नाही। तर भूकंपाची तीव्रता मोजण्यासाठी ज्या एककाचा वापर केला जातो त्याला म्हणतात रिश्टर स्केल। मग तुम्ही म्हणाल सिस्मोग्राफ काय आहे सर? तर सिस्मोग्राफ हे काय आहे? साधन आहे, उपकरण आहे
सिस्मोग्राफ हे उपकरण आहे, ज्या उपकरणाच्या सहाय्याने काय केलं जातं, भूकंप किंवा भूकंपाची तीव्रता मोजली जाते. पण त्या साधनामध्ये कोणत्या एककाचा वापर केला जातो, कोणतं युनिट वापरलं जातं, हे की नाही, कोणतं युनिट वापरलं जातं भूकंपाची तीव्रता मोजण्यासाठी, तर ते आहे रिश्टर स्केल. म्हणजे रिश्टर स्केल युनिट आहे, एकक आहे, आणि सिस्मोग्राफ एक आहे, साधन आहे, उपकरण आहे भूकंपाची तीव्रता मोजण्याचं. आणि म्हणून एकक आणि यंत्र किंवा उपकरण याच्यामध्ये गल्लत होऊ देऊ नका. तर हा झाला पहिला प्रश्न. आता लगेच आपण दुसऱ्या क्वेश्चनकडे जाऊया. मित्रांनो, या दुसऱ्या क्वेश्चनला बघा, दुसऱ्या प्रश्नाला बघा. दुसरा प्रश्न काय आहे, नॉटिकल मैल. नॉटिकल मैल हे अंतर मोजण्याचे एकक. म्हणजे याचा अर्थ नॉटिकल मैल हे काय आहे, एकक आहे. नॉटिकल मैल हे एक एकक आहे आणि नॉटिकल मैल हे अंतर मोजण्याचे एकक आहे. कशाचे एकक आहे, अंतर मोजण्याचे एकक आहे. ते कुठे वापरतात असा क्वेश्चन विचारलाय. नॉटिकल मैल हे अंतर मोजण्याचे एकक कुठे वापरतात. म्हणजे नॉटिकल मैलचा वापर डिस्टन्स मोजण्यासाठी केला जातो, है की नाही. मग जर डिस्टन्स म्हणजे अंतर मोजण्यासाठी केला जात असेल तर मग कुठले अंतर, कशाचे अंतर मोजण्यासाठी नॉटिकल मैलचा वापर करतात. नॉटिकल मैल या एककाचा वापर करतात. तर आकाशातील नाही, पहा, म्हणजे आकाशातील म्हणजे 2 ग्रहांमधील किंवा 1 ग्रह व ताऱ्यामधील हे जे अंतर आहे ते मोजण्यासाठी करतात का नॉटिकल मैलचा वापर, तर नाही. जमिनीवरील अंतर मोजण्यासाठी करतात का, समुद्रातील अंतर मोजण्यासाठी करतात का, यापैकी नाही. असे 4 पर्याय तुमच्याजवळ. तर बघा, आकाशातील अंतर मोजण्यासाठी तर केलं जात नाही. जमिनीवरील अंतर नाही. जमिनीवरील अंतर मोजण्यासाठी आपण मीटर, किलोमीटरचा वापर करतो. मग आता मैलांचाही वापर करतो, पण नॉटिकल मैल नाही. आणि समुद्रातील अंतर, यस, समुद्रातील अंतर मोजण्यासाठी नॉटिकल मैलचा वापर करतात. पहा, एखाद्या देशाची सीमा समुद्रामध्ये किती लांबीपर्यंत आहे हे मोजण्यासाठी आपण नॉटिकल मैलचा वापर केलेला पाहिलेला आहे. माझ्या मते एखाद्या देशाची सीमा त्याच्या समुद्राच्या म्हणजे काठापासून 12 नॉटिकल मैलपर्यंत असते, हे तुम्ही ऐकलं असेल. तर नॉटिकल मैलचा वापर समुद्रातील अंतर मोजण्यासाठी केला जातो. म्हणजे नॉटिकल मैल हे एकक समुद्रातील अंतर मोजण्यासाठी करतात. तर लक्षात ठेवा, उत्तर काय आहे, समुद्रातील अंतर. तर यानंतरच्या प्रश्नाकडे आपण जाऊया. बघा कसे मजेदार क्वेश्चन्स आहेत, अनेकदा परीक्षांना विचारले आहेत आणि हे तुम्हाला आले. हा मित्रांनो, क्वेश्चन नंबर 3 म्हणजे 3ऱ्या क्रमांकाचा प्रश्न बघा. प्रश्न काय आहे, ओहम हे एकक कोणती मूलभूत राशी मोजण्यासाठी वापरतात. ओहम हे जे एकक आहे, ओहम या एककाचा वापर कोणती मूलभूत राशी मोजण्यासाठी केला जातो. बघा, कोणती मूलभूत राशी मोजण्यासाठी, कोणती क्वांटिटी मोजण्यासाठी ओहमचा वापर करतात. तर ओहम हे एक एकक आहे आणि त्याचा वापर बघा प्रभार मोजण्यासाठी करतात का, इलेक्ट्रिक चार्ज आपण ज्याला म्हणतो, विद्युत प्रभार मोजण्यासाठी, तर उत्तर आहे नाही. विभव, पोटेन्शियल डिफरन्स म्हणतात त्याला. म्हणजे विद्युत धारा नावाचा जो घटक आहे, टॉपिक आहे, त्याच्यावर विचारलेला हा क्वेश्चन आहे. आणि इथं म्हटलंय ओहम हे जे एकक आहे त्या एककाचा वापर कशासाठी केला जातो, तर विभव मोजण्यासाठी केला जातो का, विभवांतर, पोटेन्शियल डिफरन्स, नाही. शक्ती, शक्ती म्हणजे पॉवर मोजण्यासाठी केला जातो का, नाही. तर उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. तर मित्रांनो पुन्हा एकदा पहा, ओहम या एककाचा वापर रोध मोजण्यासाठी, बघा इलेक्ट्रिक रेजिस्टन्स म्हणतात त्याला, तो रोध मोजण्यासाठी काय केला जातो, ओहमचा वापर केला जातो. तर ओहमचा वापर प्रभार मोजण्यासाठी नाही, विभव मोजण्यासाठी नाही, शक्ती म्हणजे पॉवर मोजण्यासाठी नाही, तर इलेक्ट्रिक रेजिस्टन्स ज्याला आपण म्हणतो, विद्युत रोध ज्याला म्हणतो, म्हणजे विद्युत रोध मोजण्यासाठी ओहमचा वापर केला जातो. ओहम या शास्त्रज्ञाने याचा शोध लावलाय आणि म्हणून या एककाला नाव त्यांनी दिलंय ओहम. चला याच्यानंतरच्या क्वेश्चन, हा 4थ्या क्वेश्चनकडे या. 4था क्वेश्चन बघा, 4था प्रश्न बघा. शक्ती, बघा शक्ती म्हणजे पॉवर. शक्तीचे एकक खालीलपैकी काय आहे. शक्ती म्हणजे पॉवर, ही आपण लावतो ती शक्ती नाही. विज्ञानामध्ये पॉवर नावाचा एक काय आहे, फिजिकल क्वांटिटी आहे किंवा क्वांटिटी आहे. पॉवर नावाची एक क्वांटिटी आहे, मूलभूत राशी आहे. आणि या मूलभूत राशीचं एकक खालीपैकी कोणतं आहे. ही राशी मोजण्याचं, पॉवर मोजण्याचं एकक खालीपैकी काय म्हटलंय. मग पर्याय तुम्हाला दिलेत, न्यूटन, त्याच्यानंतर म्हटलंय हर्ट्ज, त्याच्या नंतर म्हटलंय वॅट,
त्याच्यानंतर म्हटलंय वोल्ट. बघा, शक्ती म्हणजे पॉवर. पॉवर मोजण्याचं खालीपैकी एक काय? न्यूटन नाही, हर्ट्ज नाही, वोल्ट नाही, तर वॅट. लक्षात ठेवा, शक्तीचे जे एकक आहे ते आहे वोल्ट. काय आहे ते? वोल्ट. सॉरी माफ करा. पुन्हा एकदा पहा मित्रांनो, शक्ती मोजण्याचं एकक वोल्ट नाही, काय आहे? वॅट आहे. वॅट. वाफेची शक्ती, जेम्स वॅट, तुम्ही नाव ऐकलं असेल. तर शक्तीचं जे एकक आहे ते एकक मोजण्यासाठी वॅट या एककाचा वापर केला जातो. चला, याच्या नंतरच्या क्वेश्चनकडे जाऊया मित्रांनो. हा 5वा प्रश्न पहा. 5वा प्रश्न काय म्हणतो बघा, डेसिबल हे डॅश डॅश मोजण्याचे एकक आहे. डेसिबल हे डॅश डॅश मोजण्याचे एकक आहे. म्हणजे डेसिबल हे एकक काय मोजण्यासाठी वापरतात? आपल्यासमोर 4 पर्याय आहेत. आवाजाची तीव्रता, अंतर, उष्णता, विद्युत प्रवाह. खालीलपैकी कशाची तीव्रता मोजण्यासाठी डेसिबलचा वापर करतात? तर अंतर मोजण्यासाठी डेसिबलचा वापर करत नाहीत, उष्णता मोजण्यासाठी देखील डेसिबलचा वापर करत नाहीत, आणि विद्युत प्रवाह मोजण्यासाठी देखील डेसिबलचा वापर करत नाहीत. तर पहिला पर्याय अगदी बरोबर आहे, अतिशय करेक्ट आहे. कोणता पहिला पर्याय? तर आवाजाची तीव्रता, इंटेन्सिटी ऑफ साऊंड मोजण्यासाठी डेसिबलचा वापर करतात. डेसिबल या एककाचा युनिटचा वापर करतात. चला, तर हा पण एक मजेशीर क्वेश्चन होता. अतिशय महत्वाचा क्वेश्चन आहे, जास्तीत जास्त परीक्षेला विचारलेला क्वेश्चन आहे. चला, मोस्ट इम्पॉर्टंट क्वेश्चन म्हणून याला बघा. डेसिबल हे आवाजाची तीव्रता मोजण्याचं एकक आहे. मित्रांनो, 6वा क्वेश्चन तुम्ही वाचलाच असेल किंवा वाचू शकता. बघा काय आहे 6वा क्वेश्चन. अन्न पदार्थाची ऊर्जा, एनर्जी आहे की नाही, फूड एनर्जी. अन्न पदार्थाची ऊर्जा डॅश डॅश या परिमाणात मोजली जाते. अन्न पदार्थाची ऊर्जा डॅश डॅश या परिमाणात. परिमाण म्हणजे इथं मित्रांनो उपकरण घेऊ नका, एकक घ्या. अन्न पदार्थाची ऊर्जा डॅश डॅश एककामध्ये किंवा परिमाणामध्ये मोजली जाते. तर पर्याय 4 आहेत. पहिला पर्याय अर्ग, दुसरा पर्याय कूलम, तिसरा पर्याय किलो जूल आणि चौथा पर्याय कॅलरीज. तर मित्रांनो, अन्न पदार्थाची जी ऊर्जा आहे, एनर्जी जी आहे, ती मोजण्यासाठी अर्गचा वापर केला जात नाही, कुलमचा पण वापर केला जात नाही, जूल किंवा किलो जूलचा देखील वापर केला जात नाही. तर कॅलरीज हे त्याचं उत्तर आहे. म्हणजे एखाद्या अन्न पदार्थामध्ये किती एनर्जी आहे, किती ऊर्जा आहे, ती ऊर्जा मोजण्यासाठी, एखाद्या अन्न पदार्थामधील ऊर्जा मोजण्यासाठी कॅलरीजचा वापर केला जातो. कॅलरीज या युनिटचा वापर केला जातो. चला, यानंतरच्या क्वेश्चनकडे जाऊया मित्रांनो. क्वेश्चन नंबर 7 बघा. प्रश्न क्रमांक 7 पहा. काय आहे क्वेश्चन नंबर 7? प्रश्न क्रमांक 7 काय आहे? पाण्याची खोली, डेप्थ ऑफ वॉटर आहे की नाही, मोजण्यासाठी कोणते एकक किंवा परिमाण वापरतात? कोणते युनिट पाण्याची खोली मोजण्यासाठी वापरतात? पाणी किती खोलपर्यंत आहे, त्याची जी खोली आहे, पाण्याची खोली मोजण्यासाठी कोणत्या एककाचा वापर केला जातो? 4 पर्याय तुमच्या समोर आहेत. पहिला पर्याय मीटर, दुसरा पर्याय फॅराडे, तिसरा पर्याय फॅदम आणि शेवटचा पर्याय आहे ओहम. खालीलपैकी कोणतं एकक किंवा परिमाण पाण्याची खोली मोजण्यासाठी वापरतात? तर मीटरचा वापर नाही केला जात, फॅराडेचा देखील वापर केला जात नाही. यस, फॅदम तिसरा पर्याय अतिशय बरोबर आहे, अतिशय करेक्ट आन्सर आहे. ओहम चुकीचा पर्याय. म्हणजे या 4 पर्यायापैकी फॅदम हे काय म्हणतात? फॅदम नावाचं जे एकक आहे पाण्याची खोली मोजण्यासाठी वापरतात. आपण पाहिलं होतं उपकरणे किंवा साधने या घटकामध्ये, टॉपिकमध्ये आपण पाहिलंय, प्रकरणामध्ये पाहिलंय की फॅदोमीटर हे जे उपकरण आहे, म्हणजे साधन आहे, यंत्र आहे, त्याचा वापर पाण्याची खोली मोजण्यासाठी वापरतात. पण एकक जर विचारलं तुम्हाला, युनिट जर विचारलं, तर मग आता फॅदोमीटर नाही, तर फॅदम हे एकक आहे, फॅदम हे युनिट आहे, ज्याचा वापर पाण्याची खोली मोजण्यासाठी केला जातो. तर हा होता 7वा क्वेश्चन. मित्रांनो, याच्या पुढच्या क्वेश्चनकडे आपण जाऊया. चला मित्रांनो, हा प्रश्न बघा. प्रश्न क्रमांक 8 वाचा. सगळ्यांनी क्वेश्चन वाचा. काय क्वेश्चन?
ऊर्जा, ऊर्जा म्हणजे काय? एनर्जी. ऊर्जा मोजण्याचे एसआय एकक कोणते? म्हणजे एनर्जी जर तुम्हाला काय करायची असेल, मोजायची असेल, ऊर्जा मोजायची असेल, तर ऊर्जेचे एकक कोणते? व्हॉट इज द युनिट ऑफ एनर्जी? मग खालीलपैकी एसआय युनिट कोणतं आहे? एसआय ही पद्धती आहे पहा मोजण्याची, मापनाची. ही एक काय आहे? मेथड आहे, सिस्टम आहे, एसआय सिस्टम. आणि त्या एसआय सिस्टम मध्ये ऊर्जा मोजण्यासाठी खालीलपैकी कोणत्या एककाचा वापर करतात? तर वॅटचा वापर करत नाहीत. बघा पहिला पर्याय वॅट दिला त्यांनी. बघूया आपण सगळे पर्याय बघूया. वॅट पहिला पर्याय, दुसरा पर्याय आहे जूल, तिसरा पर्याय आहे पास्कल आणि शेवटचा चौथा पर्याय कॅलरीज. तर बघा वॅटचा वापर केला जात नाही. आपण पाहिले वॅटचा वापर म्हणजे वॅट हे जे एकक आहे पॉवर म्हणजे शक्तीचं एकक आहे, पण त्याचा वापर ऊर्जा मोजण्यासाठी केला जात नाही. पास्कल हे आपण नंतर बघूया, कारण का आता मी सांगितलं तर पुढच्या प्रश्नाचं उत्तर तुम्ही सहज सांगाल, बरोबर आहे. आणि कॅलरीजचं आपण पाहिलं हे बघा, अन्नामधील ऊर्जा जर मोजायची असेल, अन्नामधील ऊर्जा, ऊर्जा नाही अन्न खातो ना त्या फूड मधील, त्या अन्नामधील ऊर्जा मोजायची असेल तर कॅलरीजचा वापर केला जातो. मग आता वॅटही उत्तर नाही, पास्कल उत्तर नाही, कॅलरीज देखील उत्तर नाही. तर करेक्ट उत्तर कोणतं आहे? जूल. बघा जूल हे एसआय युनिट आहे, जूल हे एकक आहे ज्या एककाचा वापर ऊर्जा मोजण्यासाठी केला जातो. मित्रांनो प्रश्न क्रमांक 9 बघा. सी द क्वेश्चन नंबर 9. व्हॉट इज दिस? काय आहे क्वेश्चन नंबर 9? पृथ्वी व इतर ताऱ्यांमधील अंतर. पृथ्वी आणि इतर जे तारे आहेत, पृथ्वी व इतर तारे, 2 ग्रहामधील म्हणा किंवा पृथ्वी व इतर तारे आहेत म्हणा, तर यांच्यातील जे डिस्टन्स आहे, यांच्या दरम्यानचं जे डिस्टन्स आहे, पृथ्वी व इतर ताऱ्यांमधील अंतर जे आहे, म्हणजे पृथ्वी व इतर तारे यांच्या दरम्यानचं जे अंतर आहे ते अंतर मोजण्यासाठी कोणत्या एककाचा वापर करतात असा क्वेश्चन आहे. पृथ्वी व इतर काय तारे यांच्यामधील अंतर किंवा डिस्टन्स मोजण्यासाठी कोणत्या एककाचा वापर केला जातो? पर्याय क्रमांक आहे 1 प्रकाश वर्ष, दुसरा पर्याय आहे किलोमीटर, तिसरा पर्याय आहे मायक्रोमीटर आणि चौथा आणि शेवटचा पर्याय नॉटिकल माइल. तर मित्रांनो सगळ्यात महत्वाची गोष्ट, किलोमीटरचा वापर आपण पृथ्वीवरील म्हणजे जमिनीवरील ज्या बाबी आहेत त्या दरम्यानचा अंतर मोजण्यासाठी केला जातो. आणि सूक्ष्म बाबींमधील अंतर मोजण्यासाठी मायक्रोमीटरचा वापर करतात आणि समुद्रामधील अंतर मोजण्यासाठी नॉटिकल माइलचा वापर करतात. तर सांगायचं तात्पर्य काय? प्रकाश वर्ष जे आहे, प्रकाश वर्ष हा पर्याय अतिशय बरोबर आहे. बघा लाईट इयर म्हणतात त्याला, लाईट इयर. एका वर्षामध्ये प्रकाश किती लांब पोहोचतो? एका वर्षात काय होतो? प्रकाश किती लांब पोहोचतो, है की नाही? यावरून काय करतात? 2 ताऱ्यांमधील ग्रहांमधील अंतर मोजतात, त्याला म्हणतात प्रकाश वर्ष. तर उत्तर बरोबर आहे क्रमांक 1, है की नाही? चला याच्यानंतरचा पर्याय माफ करा, याच्यानंतरचा क्वेश्चन बघूया. क्वेश्चन नंबर 9 झालंय आणि हे मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे मित्रांनो अतिशय महत्वाचे क्वेश्चन्स आहेत. पोलीस भरतीला जर तुम्हाला जायचं असेल तर हे केल्याशिवाय तुम्ही जाऊ शकत नाही. हे क्वेश्चन्स तुम्हाला माहित असले पाहिजे, त्यांचे आन्सर्स माहित असले पाहिजेत. चला आता आपण क्वेश्चन नंबर 10 कडे जाऊया. चला सगळ्यांनी क्वेश्चन नंबर 10 बघा. प्रश्न क्रमांक 10 काय आहे बघा, वाचा. क्युसेक. तुम्ही शब्द ऐकला असेल याच्यापूर्वी, बऱ्याच वेळेस ऐकला असेल. क्युसेक हे डॅश डॅश मापनाचे एकक आहे किंवा परिमाण आहे. क्युसेक हे काय मोजण्याचे एकक आहे? पर्याय आहे पहिला पर्याय पाण्याचा प्रवाह, पाणी वाहते बघा, पाण्याचा प्रवाह मोजण्याचा आहे का? उष्णता, हवेचा दाब की विजेचा दाब? तर मित्रांनो तुम्ही चारही पर्याय पहा. उष्णता मापनाचे एकक हे नाही, हवेचा दाब मापनाचे सुद्धा एकक नाही, विजेचा दाब मापनाचे सुद्धा हे एकक नाही. म्हणजे हे 4 पर्याय चुकीचे आहेत. मग करेक्ट पर्याय, योग्य पर्याय कोणता? पाण्याचा प्रवाह. बघा जेव्हा अतिवृष्टी होती किंवा पाऊस जास्त पडतो आणि एका धरणामध्ये पाणी तुडुंब भरतं, 100% धरण भरू दिलं जात नाही. ते 100% होण्याच्या आधीच पाण्याचा जो काय आहे, जो साठा आहे तो कमी केला जातो, दरवाजे उघडले जातात धरणाचे आणि पाणी सोडून दिलं जातं. आणि आता ते जे पाणी प्रवाहाच्या माध्यमातून सोडलं जातं, तो प्रवाह किती आहे, दर सेकंदाला किती पाणी बाहेर पडलं, है की नाही, किती क्युसेक पाणी बाहेर पडलं, हे तुम्हाला पेपरमध्ये वगैरे न्यूजपेपरमध्ये ऐकायला भेटतं. तर क्युसेक हे पाण्याचा प्रवाह मोजण्याचे एकक आहे. कशाचे एकक आहे? पाण्याचा प्रवाह मोजण्याचे एकक आहे, क्युसेक आहे. समजलं? तर चला याच्यानंतरच्या
क्वेश्चनकडे जाऊया. बघा मित्रांनो, आतापर्यंत आपण महत्वाचे 10 क्वेश्चन्स पाहिले आहेत आणि सुरुवातीपासून शेवटपर्यंत तुम्ही इथंच राहायचंय आणि आवर्जून प्रत्येक क्वेश्चन पाहायचा आहे. चला यानंतरच्या क्वेश्चनकडे जाऊया. मित्रांनो, हा क्वेश्चन क्रमांक 11 बघा. याच्यापूर्वी आपण 10 क्वेश्चन पाहिले, आजच बघितले. ते 10 क्वेश्चन मोस्ट इम्पॉर्टंट आहेत, अतिशय महत्वाचे आहेत आणि अनेकदा अनेक वेळा विचारले गेलेले, वारंवार विचारले गेलेले क्वेश्चन आहेत. कशावरचे? एककावरचे. पण आता याच्यानंतरचे जे क्वेश्चन आहेत ते 1 किंवा 2 जागी विचारले गेलेले क्वेश्चन आहेत. आणि आता पहा, हा क्वेश्चन पहा, 11 नंबरचा क्वेश्चन पहा. चाल. बघा, चाल म्हणजे काय? चालणे नाही. चालला इंग्लिशमध्ये म्हणतात, म्हणजे माफ करा, चालला विज्ञानामध्ये म्हणतात स्पीड इंग्लिशमध्ये. पहा, चाल या शब्दाला विज्ञानामध्ये, सायन्समध्ये स्पीड असं म्हणतात. स्पीड, अंतर भागिले वेळ आहे की नाही, डिस्टन्स अपॉन टाइम, त्याला म्हणतात चाल किंवा स्पीड. स्पीड म्हणजे चाल या भौतिक राशीचे म्हणजे फिजिकल क्वांटिटीचे खालीलपैकी एकक कोणते आहे म्हणाले. चाल ही जी भौतिक राशी आहे तिचं खालीलपैकी एकक कोणतं? तर तुम्हाला असंही विचारलं जाऊ शकतं. बघा, पहिला पर्याय मीटर पर सेकंड. मीटर पर सेकंड म्हणजे मीटर भागिले सेकंड आहे का? मीटर पर सेकंड स्क्वेअर, मीटर स्क्वेअर पर सेकंड की मीटर स्क्वेअर प्लस सेकंड स्क्वेअर. तर पहा, चालीचं सूत्र काय? स्पीड बरोबर काय? तर चाल बरोबर, बघा, चाल बरोबर अंतर भागिले वेळ. मग मित्रांनो, जर तुम्हाला सूत्र माहित असेल तर तुम्हाला एकक काढता येतं. पहा, चाल म्हणजे स्पीड बरोबर अंतर भागिले काय? वेळ. अंतरासाठीचं एकक काय आहे? मीटर. आपण अंतर मीटरमध्ये मोजतो किंवा किलोमीटरमध्ये मोजतो. मोठं अंतर किलोमीटर आणि लहान अंतर मीटर. आणि वेळेचं लहानातलं लहान एकक कोणतं आहे? सेकंड आहे. मीटर पर सेकंड करेक्ट उत्तर असायला पाहिजे. पहा, चाल हे जे काय आहे, ही जी भौतिक राशी आहे, फिजिकल क्वांटिटी आहे, तर तिचं एकक कोणतं आहे? मीटर पर सेकंड. आणि पहिला पर्याय करेक्ट आहे, मीटर पर सेकंड वाला. चला आता क्वेश्चन नंबर 12 कडे या. तिथंच आहे क्वेश्चन नंबर 12 आणि हा भंडारामध्ये बघा 2016ला विचारला. आधीचा क्वेश्चन लातूरला विचारला होता 2017ला. चालीवरचा प्रश्न लातूरमध्ये विचारला होता, लातूर जिल्ह्याच्या पोलीस भरतीमध्ये 2017ला. तर आता हा जो मी क्वेश्चन घेत आहे 12वा क्वेश्चन, भंडारा जिल्ह्याची जी पोलीस भरती झाली होती 2016ला, तिथं विचारलेला क्वेश्चन आहे. आणि काय क्वेश्चन आहे? डॅश डॅश हे प्रेशर म्हणजे दाब. बघा, डॅश डॅश हे दाबाचे एकक आहे. खालीपैकी कोणते? दाब या राशीचे एकक आहे, फिजिकल क्वांटिटीचे एकक आहे. तर दाबाचे एकक न्यूटन आहे का? नाही. पास्कल आहे का? आहे. जूल आहे का? नाही. बघा, आणि इथं कुठला तरी पर्याय होता, इथे एकक लिहिण्यात आले चुकून काहीतरी. पण बघा, पास्कल हे दाबाचे काय आहे? एकक आहे. पास्कल लक्षात ठेवा, दाबाचे एकक काय? पास्कल. आणि चालीचे एकक काय? मीटर पर सेकंड. चला याच्यानंतर मित्रांनो, आता लगातार 3 प्रश्न आपण बघूया. प्रश्न क्रमांक 13, 14 आणि 15. बरोबर आहे? कारण का हे जास्त परीक्षांना विचारल्या गेलेले नाहीत, पण बऱ्याच परीक्षांना विचारल्या गेले आहेत, पण 10 वेळा 15 वेळा असं नाही. बरोबर आहे? पण परीक्षेला डेफिनेटली येऊ शकतात. तर मग या क्वेश्चनला बघा, हे पण PYQs आहेत आणि म्हणून हे महत्वाचेच आहेत. वारंवारितेचे एकक काय आहे असं विचारलं. बघा, वारंवारिता म्हणजे फ्रिक्वेन्सी. फ्रिक्वेन्सी नावाची एक राशी आहे, एक क्वांटिटी आहे सायन्समध्ये, विज्ञानामध्ये. आणि वारंवारिता मोजण्यासाठी खालीपैकी कोणतं युनिट वापरतात, एकक वापरतात म्हटलंय? जूल नाही, न्यूटन नाही, वॅट नाही, हर्ट्झ. बघा, 4 पर्याय दिले तुम्हाला: जूल, न्यूटन, वॅट आणि हर्ट्झ. तर वारंवारितेचं एकक आहे हर्ट्झ. काय आहे? हर्ट्झ. लक्षात ठेवायचंय, वारंवारिता मोजण्यासाठी हर्ट्झचा वापर केला जातो, हर्ट्झ या एककाचा वापर केला जातो. आता त्यानंतरचा क्वेश्चन बघा, क्वेश्चन नंबर 14. काय आहे क्वेश्चन नंबर 14? तुमच्या समोर आहे बघा, प्रश्न क्रमांक 14. वाऱ्याचा वेग. बघा, स्पीड ऑफ विंड. विंड म्हणजे वारा. स्पीड ऑफ विंड, वाऱ्याचा वेग खालीपैकी कोणत्या परिमाणात मोजतात? बघा, कोणत्या परिमाणाचा वापर करून वाऱ्याचा वेग, वाऱ्याची स्पीड मोजतात? जूल, नॉट्स. बघा, नॉट्स, एम्पियर आणि वॅट. असे आपल्याला 4 पर्याय दिलेत. बघा, 4 पर्याय आहेत. पहिला पर्याय आहे जूल, दुसरा पर्याय आहे नॉट्स, तिसरा पर्याय आहे एम्पियर आणि शेवटचा पर्याय आहे वॅट. तर मित्रांनो,
जूल हा पर्याय चुकीचा आहे, एम्पियर हा पर्याय चुकीचा आहे, वॅट्स हा पर्याय देखील चुकीचा आहे. आपण पाहिलं वॅट हे पॉवर म्हणजे शक्तीचं एकक आहे. जूल हे ऊर्जेचं एकक आहे. आणि एम्पियर आपण पाहिले एम्पियर जे आहे, माफ करा, जूल हे वर्क किंवा वर्क डनचं एकक आहे. आणि एम्पियर हे तुम्हाला माहित आहे विद्युत धारेचं एकक आहे. मग इथं प्रॉब्लेम काय, नॉट्स. उरलेला पर्याय कोणता आहे, नॉट्स हे वाऱ्याचा वेग मोजण्याचं एकक आहे. आणि आता 15व्या क्वेश्चनकडे या. 15वा क्वेश्चन काय वाचा, प्रकाशाची तीव्रता, इंटेन्सिटी ऑफ लाईट. बघा आपण प्रकाशाची तीव्रता मोजण्यासाठी कोणतं साधन वापरतात हे आपण पहिल्या तासिकेमध्ये पाहिलं होतं. आणि तिथं आपण पाहिलं होतं प्रकाशाची तीव्रता मोजण्यासाठी फोटोमीटर वापरतात. तसंच आपण वाऱ्याचा दाब मोजण्यासाठी बॅरोमीटरचा वापर करतात पाहिलं होतं. पण तिथं आपल्याला साधनं आणि उपकरणं विचारली होती. आणि आजच्या तासिकेमध्ये या टॉपिकमध्ये या प्रकरणामध्ये आपण एकक कोणती वापरली जातात ते पाहत आहोत. प्रकाशाची तीव्रता मोजण्यासाठी जे एकक वापरलं जातं ते कोणतं एकक आहे म्हणून विचारलंय. पास्कल, हर्ट्झ, कॅन्डिला, न्यूटन. तर बघा पास्कल नाही, हे प्रेशरचं एकक आहे. हर्ट्झ नाही, हे वारंवारितेचं एकक आहे. न्यूटन पण नाही. मग कोणतं, तर कॅन्डिला हे जे एकक आहे प्रकाशाची तीव्रता मोजण्यासाठी वापरतात. चला याच्यानंतरच्या क्वेश्चनकडे आपण जाऊया. मित्रांनो 15वा आणि शेवटचा क्वेश्चन, आजच्या तासिकेचा अखेरचा क्वेश्चन बघा. प्रश्न बघा, वैज्ञानिक उपकरणे, साधने किंवा यंत्र यांच्याबद्दलचे जे क्वेश्चन परीक्षेला विचारले जातात ते आपण घेतले. वारंवार प्रश्न जे येतात ते 10 पर्यंत होते. आणि त्याच्या पुढचे जे 11 ते 15 जे क्रमांकाचे क्वेश्चन आहेत हे परीक्षेला आलेले आहेत एकदा दोनदा. तर ह्यांना बघा तुम्ही. आणि प्रकाश वर्ष आपण याच्या आधी पाहिले, पण हा क्वेश्चन थोडा वेगळ्या शब्दात विचारलाय. प्रकाश वर्ष हे कशाचे एकक आहे असं विचारलंय. प्रकाश वर्ष हे कशाचे एकक आहे, तर प्रकाशाची तीव्रता मोजण्याचे, अंतर मोजण्याचे, ध्वनीची तीव्रता मोजण्याचे की उष्णता. आणि असे जे प्रश्न आहेत, असे जे क्वेश्चन्स आहेत विचारून आपल्याला थोडंसं कन्फ्यूज करण्याचा प्रयत्न केला जातो. इथेही बघा प्रकाश वर्ष, इथेही प्रकाशाची तीव्रता आहे. मग जास्तीत जास्त मुलं ज्यांना माहित नाही ते डायरेक्ट काय करतील, प्रकाश वर्ष मोजण्यासाठी म्हणजे प्रकाशाची तीव्रता मोजण्यासाठी प्रकाश वर्ष वापरतात असं लिहितील उत्तर. बघा पहिल्याच प्रयत्नाने आपल्याला कन्फ्यूज करण्यासाठी दिला होता. पण बघा प्रकाशाची तीव्रता मोजण्यासाठी कॅन्डिला हे एकक वापरतात. उष्णतेचं एकक आपल्याला माहित आहे, डिग्री सेल्सिअस वगैरे आपण पाहिलंय. आणि ध्वनीची तीव्रता मोजण्यासाठी आपण पाहिलं डेसिबल वापरतात. मग याच्यापैकी एकही पर्याय करेक्ट नाही. म्हणजे पहिला चुकीचा आहे, तिसरा चुकीचा आहे, चौथा चुकीचा आहे. करेक्ट पर्याय, अतिशय करेक्ट आन्सर कोणता आहे, अंतर म्हणजे काय हो, डिस्टन्स. दोन ताऱ्यांमधील किंवा पृथ्वीपासून इतर ताऱ्यांचं जे डिस्टन्स आहे, अंतर आहे, ते मोजण्यासाठी प्रकाश वर्ष या कशाचा वापर करतात, एककाचा वापर करतात. तर मित्रांनो मी इथं थांबतो, बरोबर की नाही. आणि तुम्हाला आजची तासिका नक्कीच आवडलेली असेल. तर मित्रांनो मी पुन्हा एकदा सांगतोय, याच्या आधीची तासिकेमध्ये आपण पाहिलं होतं वैज्ञानिक साधने आणि उपकरणे. तो टॉपिक नक्की बघा, बघल्याशिवाय तर जाऊच नका, नाहीतर तुमचा एक क्वेश्चन मिस होईल परीक्षेला येणारा. त्याच्यानंतर आजचा टॉपिक तितकाच महत्त्वाचा आहे, ह्यालाही स्किप करू नका. तुम्हाला सगळी एककं माहीत असली पाहिजेत, याच्या बाहेरचं काही येणार नाही असं मला वाटतंय. आणि आता उद्याची तासिका जी असेल, याच्यानंतरची जी 3ऱ्या क्रमांकाची जी तासिका असेल, तर ती म्हणजे तो पण विज्ञानातील हा जो असा घटक आहे जो आपल्या सामान्य ज्ञानाशी निगडित आहे, जनरल नॉलेजशी निगडित आहे आपल्या, आणि विज्ञानाशी पण निगडित आहे. ते म्हणजे शोध व त्यांचे जनक. याच्यावर अनेकदा प्रश्न परीक्षेला विचारलेले आहेत. बघा यानंतरचा जो 3ऱ्या क्रमांकाचा टॉपिक आहे तो कोणता आहे, शोध व त्यांचे जनक. म्हणजे कोणत्या शास्त्रज्ञाने कोणत्या उपकरणाचा, कोणत्या बाबीचा, कशाचा शोध लावला आहे. याच्यावर अनेकदा तुमच्या पोलीस भरतीला प्रश्न विचारलेले आहेत. असे क्वेश्चन करूनच जाणं गरजेचं आहे आणि त्याला पर्याय नाही, समजलं. आणि एकदा तरी हे कानावर पडणं गरजेचं आहे. म्हणून क्रमांक 3चं प्रकरण जे आहे ते आहे शोध व त्यांचे जनक. आणि माझ्याकडे 30 ते 35 असे क्वेश्चन्स आहेत जे वारंवार परीक्षेला आलेले आहेत. शोध व त्यांचे जनक याच्यावर भरपूर प्रश्न विचारले जातात आणि म्हणून वारंवार परीक्षेला आलेले क्वेश्चन्स आपण याच्यानंतरच्या तासिकेमध्ये नक्की घेऊया. डोंट मिस द पिरियड, डोंट मिस दॅट व्हिडिओ. जस्ट स्टॉप हिअर. थँक यू. धन्यवाद. थांबतो मी इथं.
आणि हे करायला तर विसरूच नका. थँक्यू. धन्यवाद.